नमस्कार. आपण आहारातून रोज अनेक पदार्थ खात असतो, पण हे सर्व पदार्थ आपल्या आतड्यांना पचवायला जमतातच असे नाही. म्हणजे आपण एखादा पदार्थ आवडीने खातो, पण तो पोटात गेल्यानंतर आपल्या आतड्यांना पचवता येतोच असे नाही. अशाने अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होतो, पण काही पदार्थ खाल्ल्यानंतर ते सहज पचतात आणि काही त्रासही जाणवत नाही. सामान्यतः पचनक्रिया 10 ते 12 तासापर्यंत असते. अन्न संयोजन, खाण्याची वेळ, चावण्याचे प्रमाण व चयापचय दर या सर्वांचा एकत्रितपणे पोट रिकामे होण्याच्या आणि पचनाच्या वेळेवर परिणाम होतो. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स हे पदार्थ कोणत्या याच्यामध्ये असतात. जसं कार्बोहायड्रेट पदार्थ पचायला फार हलके असतात. फळे, तांदूळ, पास्ता यासारखे पदार्थ पचायला 20 मिनिटे लागतात. साधारणतः 2 ते 3 तासात ते पूर्णपणे पचतात. पण तृणधान्य, बीन्स व भाज्या यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात आणि त्यात फायबरचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे ते पचायला सुमारे 4 ते 6 तास लागतात. फायबरची पचनक्रिया मंदावते आणि पोट भरल्यासारखे वाटते. धन्यवाद.